मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर अनुसूचित जाति और जनजाति विभाग ने बड़ा कदम उठाया है। इसके तहत SC/ST वर्ग के नागरिकों की समस्याएं सुनने और उनका समाधान करने के उद्देश्य से राज्य भर की आरक्षित विधानसभा सीटों पर विशेष शिकायत निवारण जन सुनवाई परिषद आयोजित की जाएगी। यह अभियान 22 जुलाई को उत्तर नागपुर विधानसभा से शुरू होकर जुलाई 2026 तक चलेगा। भाजपा नेता धर्मपाल मेश्राम ने शनिवार को रवि भवन में आयोजित प्रेस वार्ता में ये जानकारी दी। अशा सर्व विभागांचे त्याच्यामध्ये जी अभिनव कल्पना अशी आहे, नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर शहर पोलीस, सामाजिक न्याय विभाग नागपूर आणि प्रदेश, महिला बाल कल्याण, मेडिकल हॉस्पिटल, मेयो हॉस्पिटल, IGGMC, डागा हॉस्पिटल आणि समाजाशी निगडित सर्व प्रकारच्या विभागातील प्रमुख आजच्या या बैठकीत होते। या जनसुनावणीच्या माध्यमातून मागच्या संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या काही अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या तक्रारी या विविध एजन्सीजकडे आलेल्या आहेत, त्या सगळ्या तक्रारींचं निवारण या जनसुनावणी परिषदेच्या माध्यमातून व्हावं, अशा पद्धतीचा आजचा आमचा हा प्रयत्न आहे। खरं तर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि जे माझ्या दृष्टीनं अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांच्या संदर्भात आग्रही आहेत, त्यांची भूमिका संवेदनेची आहे, त्यांच्या भूमिकेला पाठबळ देण्यासाठी देखील आम्ही अशा पद्धतीचं आमचं योगदान म्हणून आम्ही अशा पद्धतीचा प्रयत्न करतो आहोत। आमच्या या प्रयत्नाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी उत्तर नागपूरच्या सगळ्या अनुसूचित जाती जमातीच्या तक्रारकर्त्या नागरिकांना आपल्या माध्यमातून मी आज आवाहन करत आहे। धन्यवाद।